साधू संतांचे लक्षण सांगितले यासाठी की आपली फसवणूक नको व्हायला. वेश्याचे संत असू शकत नाही, बाह्य वैभवाचे संत असू शकत नाही. तुम्हाला संतांची ओळख करून घ्यायची असेल ना, एक गोड लक्षण सांगितलंय. ज्यांच्या अंतःकरणामध्ये दया आहे ना, त्यांना संत म्हणा. अभंगाचं पहिलं चरण. धन्य ते संसारी, 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 तुम्हाला शरण जायचंय ना, संतांचा आश्रय करायचा आहे ना, किंबहुना अशा पायांवर डोकं ठेवायला पाहिजे की परत पस्तावा नको व्हायला. आपण कुठल्या पायावर डोकं ठेवलंय म्हणून नाही का. रामतीर्थ नावाचे मोठे विचारवंत फिलॉसॉफर झाले आपल्या भारत देशात. रामबादशाह म्हणायचे ते स्वतःला. ते काय म्हणायचे, तुम्ही माझ्या जवळ येण्याच्या अगोदर मला चांगलं जाणून घ्या. देवाच्या मंदिरामध्ये जाण्याच्या अगोदर प्रदक्षिणा करायची असते की नाही, त्याचा काय अर्थ आहे, एकदा जाणून घ्या अगोदर आणि मग मध्ये शिरा. तसे ते रामतीर्थ म्हणायचे, मला गुरु मानायच्या अगोदर एकदा मला चांगलं जाणून घ्या 2-3 वर्ष, आणि खरोखर मी गुरु म्हणण्याच्या योग्य असेल तर माझ्या जवळ या, अन्यथा लगेच येऊ नका, तर यान घाला माळी. असं नाही जमत. खरा विचारवंत खरा गुरु सांगत असतो, तू लगेच नको येऊ माझ्याकडे, तू जाण मला. तसं तुकाराम महाराज म्हणतात, संत कुणाला म्हणावं. एक गोड लक्षण सांगितलंय. अनेक लक्षण आहे, त्यातलं एक लक्षण धन्य ते संसारी. संसारी म्हणजे संसार करणारे नाही, संसारामध्ये म्हणजे जगामध्ये सप्तमी आहे ती. धन्य ते संसारी, दयावंत जे अंतरी. त्याचा अन्वय करावा लागेल. जे अंतरी दयावंत ते संसारी धन्य. अंतकरणामध्ये ज्यांच्या दया आहे ते या संसारामध्ये म्हणजे संसार लोकामध्ये, मृत्यू लोकामध्ये धन्य आहेत. अगदी सूत्र बोलायचं आपल्याला थोडा वेळ राहिलाय. दया म्हणजे वात्सल्य, दया म्हणजे प्रेम. मी आपल्याला विचारतो की या जगामध्ये वात्सल्य कुठं नाहीये, प्रेम कुठं नाहीये. किंबहुना जगातलं वात्सल्य काढून टाकलं, प्रेम काढून टाकलं, दया काढून टाकले, जग बेरस होऊन जाईल. सगळ्या ठिकाणी वात्सल्य आहे. अहो, पशु पक्ष्यांमध्ये जरी पाहिलं तर त्यांचं त्या पाखरावर असलेलं प्रेम, आपल्या पिल्लावर असलेलं प्रेम काय करायला लावतं. बहिणाबाई म्हटलत ना, अरे खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला, देखा पिलासाठी तिने झोका झाडाला टांगला. माझी माऊली सुद्धा वर्णन करते की एखादी गाय जर व्यालेली असेल तर संध्याकाळ झाल्यानंतर त्या गायीच्या सडातून आपोआप दूध व्हायला लागतं. गावरान पाहिजे विशेषत्वाने ती. किंबहुना चरण्यासाठी डोंगरावर गेली, साईबाबांच्या
त्या परिसरामध्ये चरण्यासाठी गेली आणि आता वासरू जर घरी असेल तर चरत जरी दिसला असली तर लक्ष कुठं असतं? नाना. गावातले तुकाराम नाना नाही बरं, नाना अव्यय आहे ते. नाना गाय चरे डोंगरी, चित्त बांधले वस्य घरी, प्रेम येथीचे करी स्थानापती. पक्षी प्रभाती चाली सारी अशी जाय असं म्हटलं की नाही? वाट पाय अर्थात तिथं वात्सल्य आहे. गायीच्या ठिकाणी वात्सल्य आहे, माणसांच्या ठिकाणी वात्सल्य आहे. पूर्वी एकत्र कुटुंब असायचं, 400-500 माणसं. नाही हे कुत्रे का एवढे झाले काय माहिती. तर घरामध्ये मध्येच माणसं असायचे आणि मग चुलते 2-3 चुलते, त्यांची ते मुलं, आणि मग घरामध्ये असलेल्या ज्या स्त्रिया आहेत ना त्या स्त्रियांना काम वाटून दिलेलं असायचं. आमचे विद्यावाचस्पती अण्णा खूप गोड सांगायचे. आणि मग ते जेवायला सगळे मुलं बसलेत की त्या रात्रीच्या शिळ्या बाजरीच्या भाकरी त्या चुरायच्या चांगल्या आणि उत्तम प्रकारचं दूध तापवायचं, त्या चुलीवर तापवायचं, लाल लाल चांगली मोठी साई यायची. आणि मग ती एक घरातली बाई वाढण्यासाठी मुलांना अशी ती तयार व्हायची. मुलं अशा रांगेत बसलेले असायचे. आता काही तिच्या जावेचे मुलं, इकडं अजून कुणाचे मुलं, आणि तिचे मुलं त्याच्यात असायचे. मग ते काय करायचे, दूध वाढीत 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 यायचे आणि आपल्या मुलाजवळ आली, आपल्या मुलाजवळ आली की भस्कन ओतून द्यायची ती. का बरं? तिलाही वात्सल्य आहे, पण कोणाविषयी? आपल्या पोरांविषयी. देव सुद्धा वात्सल्यवान आहे बरं. देव येतो भक्तासाठी, कारण तो भक्त वत्सल आहे. मग संतांच्या विषय विशेष काय आहे? खूप चांगलं सांगता येईल याला. दया करण्याची पुत्र असे जे आपण म्हटलं, म्हणून म्हटलं तुम्ही पेपर फोडलाय. तर संसारिक मनुष्याला कुटुंब वत्सल म्हणतात. त्याने किती प्रेम केलं तर कोणावर प्रेम करीन? त्याच्या पोरावर करतो फक्त, दुसऱ्याच्या पोरावर नाही. म्हणून संसारिक मनुष्य कुटुंब वत्सल आहे. भगवंत कोणीतरी गेलंय बरं का त्यांना हाणायला, चांगलं झालं, छान. अशी हिंमत करायला पाहिजे. आपण शांत बसतो म्हणून कुत्रे भुकतात. कुत्र्याचं बोलतोय मी. त्यांचा आवाज जास्त नाहीये, फक्त कोणीतरी उभी राहायला पाहिजे पुढे. आपण उभी राहायची हिंमत करत नाही म्हणून त्या भुकतात आणि कीर्तनामध्ये डिस्टर्ब करतात. हा, मग कोणीतरी एखाद्याने शहाणा व्हायला पाहिजे. कुत्रे पळून जातील. विठाला विठाला दुर्दैव एवढंच आहे आमचं, आम्ही उठत नाही, आम्ही गंमत पाहतो फक्त. झालं, कुत्र्यांचा आवाज बंद झाला. हा फक्त या कुत्र्यापुरताच नाहीये. जे जे समाजाच्या आनंदामध्ये विरजण टाकत असेल, भुंकत असेल, सज्जन माणसाने उभं राहायचं शिकायला पाहिजे. कीर्तन असं पण आहे का? असाही सिद्धांत होऊ शकतो. कुत्र्याचा आवाज बंद, कीर्तन सुरू. मजा आहे. थांबलं की हो. साधू संत आपण पाहिलं की भगवंत हा भक्तवत्सल आहे, संसारिक मनुष्य हा कुटुंब वत्सल आहे, तर संत हे दीन वत्सल आहे. दीन वत्सल. या जगामध्ये ज्याला कोणीच नाही ना, जासी अपंगिता नाही, त्यासी धरे जो हृदयी, तोची साधूळ खावा, देव तेथेची जाणावा. इथपर्यंत चिंतन झालं, पण अजून थोडं पुढे घेऊन जाऊया आणि थांबतो मग, म्हणजे या चरणापुरतं. इथं तुकाराम महाराज म्हणतात दया जी आहे ना, ती दया आंतरिक दया आहे. याचा अर्थ काय? याचा अर्थ वरवरही दया असू शकते, असते ना. बऱ्याच वेळी वरवर दया असते, पण त्याच्या पाठीमागे हिंसा असते. उदाहरणार्थ, एका दारापुढे घर भंगारच होतं, भंगाराचंच होतं, भंगारवाल्याचं होतं.
आणि त्याच्या दारापुढे गाय बांधलेली होती आणि गायीच्या पुढे चारा टाकलेला होता. कोणीतरी म्हटलं, अहो घरामध्ये असलेला मनुष्य किती दयावान, गायीला गाय नको, शेळी होती. शेळी पण नको खरं, पण कुणाला तरी ठेवावं लागेल. शेळी होती, शेळी होती आणि त्या शेळीच्या पुढे काय ठेवला होता? घास ठेवलेला होता, चारा ठेवलेला होता. माणसं म्हटले, मध्ये राहणारा मनुष्य किती दयावान हो. म्हणजे दयावान नाही, कसाही तो, आता कापायचंय म्हणून त्याच्या अगोदर शेवटचं पाणी, शेवटचा चारा चाललोय तो. बऱ्याच वेळी बाहेर दिसताना दया दिसतंय, पण त्याच्या आतमध्ये हिंसा असतंय. म्हणून शब्द किती जाणून बुजून आणि तंतोतंत वापरला. दया वरची नाही, आतली दया. कशाला म्हणायची आतली दया? पै पायी काटा नेहटे, तव व्यथा जीवी उमटे, तैसा पोळे संकटे पुढीला चेनी. चला, ज्यांनी चिंतन आतापर्यंत ऐकलं असेल, केलं असेल, त्यांना ओवी कळेल. ज्यांना कळालं नसेल त्यांच्यासाठी आंतरिक दया सांगतो कशाला म्हणतात. स्वामी विवेकानंद भारतातला तरुण पुरं येत आहेत, त्या तरुणांचा आदर्श असायला पाहिजे. आणि मग त्या 22व्या वर्षी शिकागोच्या धर्म परिषदेमध्ये जाऊन माय ब्रदर्स अँड सिस्टर्स ऑफ अमेरिका म्हणून विश्वाला जिंकलं होतं. असे ते स्वामी विवेकानंद. आंतरिक दया कशाला म्हणतात बघा. एक दिवस कुठल्या तरी एखाद्या सभेमधून किंवा चर्चासत्रामधून जिथं ते राहत होते तिथं चालले होते आणि जात असताना त्याने एका गल्लीमध्ये पाहिलं की लोकांची गर्दी झाली आहे. लोक पाहत आहे, हळहळ करताय. काय काय प्रसंग होता तिथं? एक खड्डा होतं, खड्ड्यामध्ये पाणी होतं आणि पाण्यामध्ये कुत्र्याचं पिल्लू पडलं होतं. म्हणून भुंकत होते काय कोण होते. त्या कुत्र्याचं पिल्लू पडलेलं होतं पाण्यामध्ये. आता ते कुत्र्याचं पिल्लू वर येण्याचा प्रयत्न करीत होतं, परंतु खाली पाणी असल्यामुळे ते खड्डा सगळा निसरडा झाला. वर यायचा प्रयत्न करायचा आणि ते कुत्रा परत खाली पडायचं. तिथं आजूबाजूला बसलेले माणसं म्हणायचे, अरे रे रे, फार वाईट झालं, हाऊ सॅड, काय काय म्हणत असेल इंग्लिश मध्ये, खूप वाईट होत आहे. पण कुणाचीच हिंमत होईना त्या कुत्र्याला वर काढायची. तिथं कुतूहलाने स्वामीजी पाहण्यासाठी गेले की घटना काय नेमकी घडते. तर त्या माणसांना दूर करते तेव्हा गेले तर त्या खड्ड्याजवळ गेले तर पाहताय काय, छोटस कुत्र्याचं पिलू पाण्याने भिजलेलं, अगदी व्याकुळ झालेलं, वर येण्याचा प्रयत्न करताय. आता त्याच्या नाकाडोळ्यामध्ये पाणी चाललंय आणि आता थोड्या वेळाने जर त्याला वर काढलं नाही तर ते कुत्र्याचं पिलू मरेल. काय करावं? स्वामीजी तिथं थांबले नाही. त्यांनी त्या खड्ड्यामध्ये उडी मारली आणि उडी मारून त्या कुत्र्याच्या पिलाला वर काढलं, त्याला स्वच्छ केलं आणि त्या कुत्र्याच्या पिलाला सोडून दिलं. ते असे थकलेल्या पावलाने पळत गेला मुठमुठ दुसरीकडे. सगळ्या लोकांनी टाळ्या वाजवल्या. टाळ्या वाजवणं सोपं आहे. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. वाह स्वामीजी, काय तुम्ही दयाळू आहात. शब्द आहे का? ते म्हटले, मी दयाळू आहे की काय मला माहिती नाही, पण या कुत्र्याला अशा अवस्थेमध्ये पाहून सोडून, अशा अवस्थेमध्ये पाहून मी त्याला सोडून गेलो असतो तर घरी गेल्यानंतर मला झोप लागली नसती. मी या कुत्र्याच्या पिलासाठी नाही, मी या कुत्र्याच्या पिलासाठी नाही तर मला खूप चांगली झोप लागावी म्हणून या कुत्र्याच्या पिलाला मी वाचवलं. याला म्हणायचं आंतरिक दया. आता जरा जोरदार वाजवा बरं, टाळ्या जोरदार वाजवा, म्हणजे ते दम असायला पाहिजे त्याच्यामध्ये. तसं साधू संतांनी या जगावर प्रेम केलं ना तर कुठेतरी आमचा सत्कार व्हावा, पेपरमध्ये आमचं नाव यावं आणि जगाने आम्हाला दयावंत म्हणावं म्हणून नाही. स्वाभाविक तुमच्या आमच्यावर असलेल्या प्रेमामुळे त्यांनी आमच्या तुमच्यावर दया केली, लक्षात ठेवा. आणि म्हणून साधू संतांना विरोध करणाऱ्यांना सुद्धा संतांनी संत करून टाकलं. याच्यापेक्षा मोठी दया काय असावी. म्हणून धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी. टाइम संपलाय. कुठून आले ते? येथे उपकारासाठी आले घरच्या वैकुंठी. वैकुंठी शब्दाचा अर्थ 2-3 प्रकारे होतो. वैकुंठ एक लोक आहे, वैकुंठ हे एक भगवंताचं नाव आहे आणि वैकुंठ म्हणजे ओतप्रोत कणामध्ये भरलेला तो भगवंत आहे. ज्ञानदेवा पाठ हरिहा वैकुंठ भरला घनदाट हरी दिसे.
साधू संत वैकुंठामधून आमचा उद्धार करण्यासाठी आलेत. एक वाक्य सांगू का? समाजामध्ये काही तथाकथित बुद्धिवादी आहे, बुद्धी कमी आणि वादी जास्त, आकलीचा पत्ता नाही जास्त. आता पुण्यामध्ये एक नास्तिक संमेलन झालं आणि त्या बाईचं नावही सांगतो तुम्हाला, मुग्धा कर्णिक नावाची बाई, अतिशय मूर्ख बाई. तिचा निषेध सगळीकडे होतोय महाराज. ते असं म्हटलं की वारकरी संप्रदाय आणि वारी कालबाह्य झाली, तिची गरज नाहीये. आता तिला म्हणा तुझी काय गरज आहे नेमकी? आणि ज्ञानेश्वर महाराजांना म्हणाले की ते बोला अडाणेश्वर, म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांना अडाणेश्वर म्हटले, तुकाराम महाराजांना फुकाराम म्हटले. अगं मूर्ख बाई, ज्या विश्वाला ज्या माणसाने शहाणं केलं त्याला तू अडाणेश्वर म्हणावं. ज्या तुकाराम महाराजांनी जगण्याची पद्धत शिकवली त्यांना फुकाराम म्हणावं. हे का होतं माहितीये का? हे कुत्रे जसे भुंकत होते, भुंकू दिलं म्हणून उभे राहिले ना कोणीतरी, आवाज बंद झाला. तसं बरेच लोक असं म्हणतात की तुकाराम महाराज वैकुंठाला गेलेच कसे? तुकाराम बीज आले यांची कोणी सुरू होते. तुकाराम महाराजांचा खून बोलूच नाही, वारकऱ्यांच्या तोंडात शब्दच येणार नाही. मी तुम्हाला विचारतो, तुकाराम महाराज वैकुंठाला गेले का नाही गेले हा प्रश्न नंतरचा आहे. पहिला प्रश्न असा आहे, तुकाराम महाराज आले कुठून? मी तुम्हाला विचारतो, मी आळंदीहून आलोय, कीर्तन झाल्यावर कुठं जाईन मी? कुठं जाईन मी? आळंदीला जाईन ना. मग तुकाराम महाराज वैकुंठाला गेले म्हणण्याच्या अगोदर ते आले कुठून ते पाहावं लागेल, बरोबर की नाही? आम्ही वैकुंठवासी अभंगात आलंच आहे. हा, येथे उपकारासाठी एक वाक्य सांगू का आणि थांबतो मी या प्रमाणासाठी. तुकाराम महाराज वैकुंठातून आले, जोपर्यंत इथं होते या जगाला वैकुंठ करून टाकलं आणि त्या भक्ताचा सोहळा करण्यासाठी भगवंत आला आणि वैकुंठानं त्यांना प्राप्त करून घेतलं. म्हणून तुकाराम महाराज वैकुंठातून आले, जगाला वैकुंठ करून टाकलं आणि भक्ताच्या भक्तीचा विशेष सोहळा व्हावा म्हणून त्यांचा सदेह वैकुंठ गमन सोहळा स्वतः भगवंताने केला. येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी. अजून काय? लटिके वचन नाही देही उदासीन. परंपरापूर्वक चिंतन करावं लागतं म्हणजे कळेल. लटिके वचन एवढं घेतलं म्हणजे ते खोटे बोलतात, आणि नाही देह उदासीन म्हणजे देहाच्या ठिकाणी उदास नाहीये, उलट होईल. त्याचा अन्वय करावा लागतो. लटिके वचन नाही अर्थात ते खोटं बोलत नाही, आणि देही उदासीन हे समजून सांगताय ना महाराज. पूर्वीच्या काळामध्ये म्हणजे काय घोळ होतो सांगतो तुम्हाला. पूर्वीच्या काळामध्ये कथा कीर्तन असेल तर लोक लांबून लांबून गाडी बैल घेऊन यायचेत, बरोबर की नाही? असा आळंदीचा कीर्तनकार आला आणि लाडसंगीमध्ये कीर्तन होतं. 10-5 गावाचे लोक बैलगाड्यांमध्ये आलेत, बैलगाड्या सोडल्यात आणि लोक कीर्तनाला येऊन बसले. तो कीर्तनकार भारावून गेला. वाह, हजारो समाज बैलगाडीमध्ये बसून आला. तो लगेच म्हटला, वाह, इथला समाज बघून मी सद्गतीच झालोय. आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो. का? कारण आपण सगळे बैल गाडीत बसून आलात. कळालं की नाही काय माहिती? आपण सगळे बैल गाडीत बसून आलात. लोक म्हणले मूर्ख आहे का महाराज, आम्हाला बैल म्हणतात? नाही नाही म्हणजे बैल गाडीत म्हणले. मग एकत्र म्हणा शब्द, असं नाही जमणार. आपण सर्व बैल गाडीत आलात असं म्हणा. मराठी भाषा अशी आहे. अजून एक सांगू, एकच सांगतो. संभाजीनगरचा एक शिक्षित माणूस शेजारच्या बाईकडे गेला आणि तिला म्हटला, मी तुझा नवरा, तू माझी बायको, मिळून फिरायला जाऊ. ती म्हणली, चप्पल काढू का? मी तुझा नवरा, तू माझी बायको आणि मिळून फिरायला जाऊ. ती म्हणली, माझ्या नवऱ्याला सांगू का? काय म्हणताय तुम्ही? अगं म्हटले, मी काय म्हणलो? मी असं, मला असं म्हणायचंय, मी आणि तुझा नवरा, तू आणि माझी बायको मिळून फिरायला जाऊ. शब्दांचे अन्वय करावे लागतात. अशी मजा आहे मराठी भाषेची. म्हणून हा, माझा मराठाची बोल कौतुके, अमृता ते पैजा अंके, ऐसे अक्षरे रसिके मेळवीन. म्हणून लटिके वचन नाही
ते खोटं बोलत नाही, किंबहुना ते जे बोलतात ते खरं असतं. माझी ये सत्यवादाचे तप, वाचा केले बहुत कल्प, आणि देही उदासीन. आणि शेवटच्या चरणामध्ये बोलताय, ल मधुरावाणी ओठी ओठी मधुरावाणी ओठी ओठी मधुराने ओठी मधुराने ओठी तुका म्हणे वावगोटी. किती मधुर बोलले संत. 700-800 वर्ष झाले रोज रूप पाहता लोचने कीर्तनकार प्रत्येक दिवशी घेतोय, पण त्याची गोडी काही कमी व्हायला तयार नाही. रोज वेगळा आनंद. साच आणि मवाळ, मितुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. तुका म्हणे वाणी प्रेमामृताची खाणी. तुका म्हणे सुखे, तुका म्हणे सुख पराविया सुखे, अमृत हे मुखे श्रवतसे. मधुरा वाणी ओठी, त्यांची वाणी मधुर असते. तुका म्हणे वाव पोटी, इतरांना क्षमा करण्याची ताकद त्यांच्यामध्ये असते. आणि असे संत येथे उपकारासाठी आले घर ज्या वैकुंठी. आले घर जा वैकुंठे निसादनी मद गम गसा सगम धाय 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 निद गम गसा गसा मग धमानी दसानी गसा सागनी सगनी मग गम गम गसा. साग समा मम गम गता दा मदा मनी ने धनी दसा दा धनी धनी दा धनी धनी दा धनी धनी दा. साग समा मम गम गता धनी धनी दा धनी धनी दा धनी धनी दा धनी धनी दा. राजा खीरचा खतो गो चोखोबाची गुरे राखतो पुरंदराचा हा परमात्मा.
वाली दामाजीचा आले घर जावय कुंडी आले घर जावय कुंडी आले घर जावय कुंडी आले आले घर जावय कुंडी वैकुंठी वैकुंठी आले घर जावय कुंडी येथे उपकाराचा येथे सगळे वर हात करूया. एवढी मोठी दया ज्या संतांनी केली आहे आणि मानवी जीवनाचं मूल्य त्यांनी समजून दिलंय. सगळे सिलेंडर होऊया. सिलेंडर नाही हा, सिलेंडर मिळेल आता, हरकत नाही. सिलेंडर म्हणजे समर्पित होऊया. आणि ज्या साधू संतांनी ही जाणीव दिली आहे त्या संतांच्या माध्यमातून भगवंताचं भजन करूया. विठोबा रखुमाई वा वा अरे वा. एक एक जय एक मिनिट. हा हा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर मधुरावाणी ओठी तुका म्हणे वाव पुटी. किती छान सिद्धांत आहे बघा. ज्यांच्या वाणीमध्ये मधुरता आहे. बऱ्याचशा समस्या बोलण्यावरून होतात. अजून एक सांगू का? मनुष्याचं शरीर म्हणजे एक दुकान आहे आणि त्याचं तोंड म्हणजे त्याचं कुलूप आहे. जोपर्यंत ते कुलूप उघडत नाही तोपर्यंत कळत नाही की हे दुकान सोन्याचं आहे का भंगाराचं आहे. मनुष्याच्या बोलण्यावर कळत असतो त्याचा अधिकार काय आहे. म्हणून बोलिए तब जब बोलने की रीत आहे. बोलण्याची अक्कल आल्यानंतर बोलायला पाहिजे. असं आहे ज्यांना बोलता येतं ते मौन होतात आणि ज्यांना बोलता येत नाही ते खूप जास्त बोलायला लागतात. म्हणून मधुरावाणी ओठी गोड बोला आणि तुका म्हणे वाव पोटी. इतरांना माफ करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे. आज संपूर्ण विश्व पेटलेलं आहे, सुलगता आहे आणि सगळ्या विश्वाला शांती जर प्राप्त करून घ्यायची असेल तर या शब्दांना शरण यावं लागेल. आज इथं अमेरिका म्हणते मी माझं मोठेपण दाखवेल, इराण म्हणते मी माझं मोठेपण दाखवेल, इकडं रशिया म्हणताय, रशिया म्हणतो की मी माझं मोठेपण, चीन म्हणतो मी माझं मोठेपण. पण आमचे संत म्हणतात की नाही, जग शांत होईल युद्धाने नाही, जग शांत होईल या सिद्धांताने. इतरांना तुम्हाला क्षमा करता यायला पाहिजे. कुटुंब उद्ध्वस्त होत आहे. तुम्हाला बोललाय ना, नाही माफ करणार मी त्याला. नवरा मला बोललाय ना, आता नाही नांदायचं मी या घरामध्ये. शेजारी बोललाय ना, त्याला तर पाहूनच घेईल. शेजारचा गाववाला बोलला ना, त्याचं तर मी सोयच पाहिल. किंबहुना क्षमा तर करून बघा. मनुष्याने क्षमा करत जर गेलं तर त्याचं जीवन सुखी होतं आणि विश्वही सुखी होत जातं. म्हणून संपूर्ण विश्वाला शांती देण्याचं सामर्थ्य या शब्दांमध्ये आहे. म्हणून संतांची गरज फक्त सप्ताहापुरती नाही तर संपूर्ण विश्वाला आहे. म्हणून संतांचा परिचय करून देणारा हा अभंग सेवेसाठी घेतलाय.
साधारणतः 9 ते 11 या कीर्तनाच्या वेळेमध्ये सुद्धा सगळे मला एकदम फ्रेश वाटताय. सगळ्यांच्या चेहऱ्यावर प्रसन्नता आहे. त्याचं एकमेव कारण मला असं वाटतं की हनुमानजी तर गदा घेऊन बसलेले आहेत. आणि हनुमानजीचं स्वरूप पाहिल्यानंतर मला नक्की असं वाटतं की कोणीतरी चुकीचं काय केलं तर गदा डोक्यावर पडल्याशिवाय राहणार नाही. ते स्वरूपच असं आहे. म्हणून महाराज मला असं वाटतंय परमार्थ हा खेळीमिळीने करायचा, परमार्थाचा पोर खेळ नाही करायचा. बरेच लोक परमार्थाचा खेळ करण्याचा प्रयत्न करताय. इकडं तिकडं खेळा, पण परमार्थाचा खेळ करण्याचा प्रयत्न ज्यांनी केला त्यांच्या जीवनाचा खेळ झाल्याशिवाय राहिला नाही. म्हणून तुम्ही जगामध्ये प्रसिद्ध व्हाल, लोक तुम्हाला काय म्हणतील, पण आतमध्ये पिराचा उरूस भरेल. म्हणून अशा मंदिरांमध्ये आल्यानंतर हे प्रतिज्ञा करायला पाहिजे की एवढं भव्य दिव्य हे स्वरूप आमच्या पुढे असेल तर त्यांना प्रसन्नता मिळावी, त्यासाठी कथा कीर्तन करायची आहेत. आणि ते आपण सगळे करताय. मी भगवान महाराजांना सांगितलं की कसं कीर्तन करू. ते म्हटले नाही नाही महाराज, चांगलंच कीर्तन करा, लोक खूप चांगलं ऐकतात. मला आनंद वाटला. तर बऱ्याच वेळा त्या कार्यक्रम पत्रिका पाहिल्यानंतर आपल्याला आपले पॅटर्न बदलावे लागतात आणि काहीतरी छुचुरं बोलावं लागतं, कारण लोकांची ऐकण्याची क्षमता खाली आली आहे. परंतु आपल्या जवळ येऊन अतिशय अंतरंग पद्धतीने मला चिंतन करता आलं, पण मला सहन केलं, त्याबद्दल धन्यवाद. आदरणीय भगवानजी महाराज यांच्या मातृभूमीवर मला येता आलं, त्यांचं मोठं ऋण आहे माझ्यावर. ते म्हटले होते काहीच सांगू नका, तरी मी सांगतो. आळंदीला मी जेव्हा गेलो तेव्हा गुरुबंधू, परममित्र हे गुळगुळी शब्द माहिती झालेले नव्हते. आम्हाला ते आवडतच नाही महाराज. खरं या शब्दांचे अर्थ जेव्हा माहिती नव्हते तेव्हा या माणसाने मला जीव लावला आहे. किंबहुना माझी पेटी ज्या माणसाने डोक्यावर घेतली होती आणि मला तिथं आळंदीमध्ये पोहोचवलं. त्यानंतर मार्ग सुरू झाले, ते त्यांच्या मार्गाने गेलेत, ते भगवान महाराज झालेत. मी माझ्या मार्गाने गेलो, मी माझा पथ चाललो. परंतु जे प्रेम त्या काळामध्ये जेव्हा प्रेमाची भाषा कळत नव्हती तेव्हा हृदयामध्ये जे मिळालं त्याची जाणीव कायम हृदयामध्ये राहील, कायम राहील. म्हणून जाता जाता फक्त एवढंच वाटतं भगवान महाराज मला. मित्र, स्नेही, भाऊ हे सगळे नाते नाव दिले की बंधनात येतात, पण एक नातं असं असतं की त्याला नाव देता येत नाही, ती फक्त एक संवेदना असते. नात्यास नाव आपुल्या, हे जे शब्द आहे ना ते हेच आहे. म्हणून अशा या स्नेहपूर्वक नात्याला वंदन करण्यासाठी मी या ठिकाणी आलो आणि त्या निमित्ताने आपल्याही सगळ्यांची सेवा करण्याचा योग आला. आपल्या सगळ्यांना उदंड आयुष्य आरोग्य लाभावं अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना करून या सेवेला पूर्ण विराम देऊया. चाल घ्यायची. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल. गुरे रे गुरे रे देवा गुरे, राजमा महाराज महाराज तुम्ही नाही विचारला अधिकार. राजमा महाराज तुका भरे ज्ञानेश्वरा राधा पाया पण, राजमा महाराज तुम्ही धन्य ते संसारी, दयावंत जे अंतरी. संतांचं जीवनचरित्र प्रतिपादन करत असताना आदरणीय ज्येष्ठ गुरुबंधू कैलासजी महाराज यांनी जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेतून संत परंपरेनं जसं कीर्तन करावं असं कीर्तन आपल्या समोर या ठिकाणी सादर केलेलं आहे. संत आणि संतांचं जीवन ओळखणं मोठं अवघड आहे, कारण संत सांगतात समुद्र नदी नव्हे पैगा, पाषाण म्हणू नये लिंगा, आणि संत नव्हती जगा माणसात्या सारिखे. संत हे दिसायला माणसासारखे जरी असले तरी पण त्यांचं अंतकरण हे माणसासारखं नसतं. ते अंतकरण हे कसं असतं आदरणीय महाराजांनी अतिशय सुंदर आपल्या कीर्तनातून या ठिकाणी प्रतिपादन केलेलं आहे. दुसऱ्या दिवसाचं आपलं जे दिनक्रम आहे, पहाटे काकडा, विष्णू सहस्त्रनाम, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण. आज मला वाटतं 6 अध्याय पूर्ण झाले आणि दुपारी गाथा भजन
खऱ्या अर्थानं गंगागिरी महाराजांच्या भाषेत आपला